जे विचार करत आहेत मला काहीतरी करायचंय, मला हे शिकायचंय, मला क्लास सुरू करायचे, त्यांना डिसिजन घ्यायला सोपं होऊ दे. आणि हे आम्ही तर सांगतोच, पण तुम्ही ऑलरेडी यू हॅव गॉन थ्रू द फुल प्रोसेस स्टेप्स. तर तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा राहिला? ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला खूप छान वाटलं. एक तर पहिली गोष्ट तुमचा बेसिक कॉन्फिडन्स वाढते. कारण कसं झालं ना, आता मी अबॅकस जॉईन करण्याच्या आधी आणि आता हा जो मेन डिफरन्स आहे ना, तो माझे रिलेटिव्ह पण आता पॉइंट आउट करायला लागेल. इनफॅक्ट माझी जी बहीण आहे ना, ती पण मला म्हणते मी पण अबॅकस शिकू करू. म्हटलं तू नक्कीच शिक, पण ती म्हणाली मला क्लासेस घेता येतील. मी कसं आता आधी ट्युशन घेत होते, पण मी म्हटलं नाही, तू क्लासेस नंतर तुला असं वाटेलच की मी हे कोणाला तरी शिकू, इतकं ते चांगलं आहे. आणि नाही जरी शिकवलं ना तरी आपल्यासाठी पण खूप कॉन्फिडन्स वाढतो. आणि अंजली मॅडम, तुम्ही ऍक्च्युली कम्प्लिटली फुल ऑनलाईन मधूनच गेलेला, तर म्हणजे असा पण लोकांचा प्रश्न असतो की ऑनलाईन मधून समजेल का, आम्हाला ऑफलाईन टीचर बरोबर पाहिजे. नाही, सगळं समजतं. कारण ते जे व्हिडिओज तुम्ही बनवलेत ना, ते इतके सुंदर आहेत ना आणि टू द पॉइंट आहेत. त्यामुळे न कळण्यासारखं काहीच नाही, डिटेल्ड आहे. इव्हन मला सुद्धा आधी वाटलेलं की माझं मॅथ्स कच्चं आहे, मी शिकू वगैरे. इव्हन माझे मिस्टर पण बोललेले तुझं मॅथ्स एवढं कच्चं, तू काय शिकवणार. पण मी म्हटलं नाही, आपण बघूया तर करून, नाही जमलं तर ठीक आहे बघू. पण तसं झालंच नाही. लोकांना टीचर बनायचं आहे, ते त्यांना असं वाटतं कधी कधी की फक्त कोर्स केल्यावर माझं काम झालं. पण कोर्स केल्यानंतरचं पुढचं जे तुमचा प्रवास सुरू होतं ना, तिकडे तुम्हाला मेन हँड होल्डिंग लागणार. म्हणजे कोर्स इज द फाउंडेशन. इव्हन मी तर म्हणजे मार्केटिंग मध्ये काही मला येत नाही, फक्त मी ते पोस्टिंग करत असते. बाकी असं कुठेतरी जाऊन हे घ्यायचं. पण तेही होईल अजून ना तुम्हाला. म्हणजे आता तुम्ही ज्या टप्प्याटप्प्याने जातायत ना, म्हणजे पहिली अंजली मिस आणि आत्ताची अंजली मिस, त्या अनुषंगाने मी प्रेडिक्ट करू शकते की पुढची अंजली मिस हे पण कव्हर करेल. पण मुलांचं शिकवण्याचं तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली तर मी एन्जॉय करते. आणि तुम्हाला आठवतं आपण अंधेरीच्या क्लासवर काही असे ट्रिगर पॉइंट्स असायचे, ते आता कसे वाटतं? म्हणजे कोणाला नाही आलं पटकन की आपल्या थोडंसं चिडचिड व्हायचं? नाही, आता आलं नाही तर मी काय करते, त्यालाच विचारते तुला काय येत नाही ते सांग. पण ते ट्रिगर पॉइंट आहेत असं वाटतं आता? नाही, खूप कमी आहे, ऑलमोस्ट नाही. व्हेरी नाईस. आणि तिने मला विचारले की तू किती लेवल शिकली वगैरे. म्हटलं मी पूर्ण 10 लेवल शिकले. म्हणे अरे एवढ्या कमी वेळात तू 10 लेवल कशी शिकली, माझ्या 2च झाल्या दत्ताची. म्हटलं तसं नाही, आमच्यात जे मॅडमनी कोर्स डिझाईन केलाय त्याच्यामध्ये इटसेल्फ सगळं 10 लेवल्स येतात. त्यामुळे म्हटलं तुला असं नाही की एका लेवलला वेगळी ऍडमिशन घ्यायची, मग परत दुसऱ्या लेवलला ऍडमिशन घ्यायची, असं काहीच नाही. म्हटलं इतकं त्यांनी चांगलं डिझाईन केलंय तो कोर्स की ऑटोमॅटिकली तुम्हाला सगळे लेवल्स त्याच्यामध्ये शिकता येतात. आणि आता तुम्ही ऑलरेडी असोसिएट आहात, त्याच्यामुळे एक त्याचे तुम्हाला काय बेनिफिट झाल्यासारखे वाटतात? बेनिफिट्स म्हणजे मला एक तर खूप मदत पण मिळाली माझं स्वतःचं हे सुरू करायला. म्हणजे हे तुम्ही जे ऍड्स वगैरे डिझाईन करून देतात किंवा नवीन ऍडमिशन झाल्यावर आम्ही हे करतो, ऑनलाईनच सगळं होतं ना ते, त्यामुळे ते पण फटाफट होतं सगळं. आणि इतर कुठे आता जसं हुला हुपला जात आहे त्याचे अपॉर्च्युनिटीज, कुठे क्लास घ्यायचा, कुठे क्लासेस घेण्याचे अपॉर्च्युनिटीज पण मला ते किड्स इंटेलिजन्स कडून मिळते. आणि ओव्हरऑल म्हणजे तुमच्या स्टार्ट टू एंड नाहीच आहे म्हणायला, म्हणजे इट इज ऑन गोईंग जर्नी. पण या सुरुवातीपासूनच्या सगळ्या टप्प्यांमध्ये TLSचं कॉन्ट्रीब्युशन काय वाटतं तुम्हाला? त्याबद्दल तुमचं फीडबॅक आणि एक्सपिरियन्स कसा आहे? TLS कॉन्ट्रीब्युशन खूप चांगलं आहे. कारण कधी कधी तुम्हाला माहिती ना, कधी कधी आपल्याला खूप डाऊट्स असतात की पर्टिक्युलर स्टुडंटला हा प्रॉब्लेम आहे, मग आपण कसं शिकवायचं, काय करायचं. मग तेव्हा ना म्हणजे तुम्ही खूप चांगलं समजवतात की स्टुडंटची मेंटॅलिटी काय आहे किंवा त्याचं आधीचं बॅकग्राऊंड काय आहे, मग आपण कसं शिकवायला पाहिजे. हे सगळं TLS मध्ये खूप
म्हणजे पर्सनलाइज्ड आणि इंटरॅक्टिव्ह हा. क्वेश्चन आन्सर मुळे सोल्युशन खूप छान सोल्युशन देतात. किंवा इव्हन कधी कधी मला असं पण कळलं की शिकवताना ना आपल्यामध्ये पण काहीतरी हे असतं फॅक्टर्स की ज्यामुळे आपल्या शिकवण्यावर परिणाम होऊ शकतो. तर ते फॅक्टर्स आपण कसे काढायचे, वेगवेगळे दृष्टिकोन आणि अँगल्स बघायला मिळतात एका गोष्टीकडे. म्हणजे इन शॉर्ट काय ना, सगळी चुकी आपण नेहमी म्हणतो पालकांची असते, स्टुडंट्सची असते, पण ते असं नसतं. काही काही गोष्टी टीचर्स मध्ये पण असतात लॅकिंग, आणि ते ऍक्सेप्ट करून त्याचे चेंजेस केले तर खूप चांगलं रिझल्ट येतो. आणि इंट्रोस्पेक्शन टीचरचं पण केलं पाहिजे, शिकत राहिलं पाहिजे. म्हणजे कसं झालंय ना, आपल्याकडे काय असतं, टीचर म्हणलं की एकदम ती ऑलराऊंडर ऑलरेडी. म्हणजे तिला सगळं आलंच पाहिजे, तिला इमोशनली पण सगळं कॅटर करणं आलंच पाहिजे. पण ते तसं नसतं, प्रत्येक वेळेला तसं नसतं. खरं म्हणजे प्रत्येक टीचर इंडिव्हिज्युअल एक तिचं हे असतं. सो लाईक ते सगळं मात करून आपण स्टुडंट्सवर त्याचा परिणाम कसा होऊ नये त्याच्यावर पण तुम्ही खूप लक्ष देतात. म्हणजे तुम्ही ओव्हरऑल किड्स इंटेलिजन्स बरोबरचं तुमचं नातं एन्जॉय करताय. हो.